अगस्ती महाराजांच्या सप्त्याला एवढी गर्दी पाहून मी डायरेक्ट थक्कच झालो राव. तर जय महाराष्ट्र मंडळी. आपलं कसं आहे ना, आपण दररोज सकाळी 6:30 वाजता नदीवर जात असतोय पोहायला. आज नदीवर ना जरा जास्तच गर्दी होती. गर्दी तर असणारच ना राव. आपलं नदीचं पाणी जेवढं फ्रेश आहे ना, शाळेला मी कपडे काढेपर्यंत येतं डायरेक्ट अर्धा नदीत पोहोचले, डायरेक्ट पोहायला सुरुवात केली. आपला आराध्य ना इतका बेकार पोहतो ना, 6वीलाच आहे पण असा बेकार पोहतोय. मी तर ना अजून ह्याच कडाला राव, पण तिथं डायरेक्ट त्या कडाला जाऊन पोहोचले राव. पोहून झाल्यावर ना मस्त पाहुण्यांची गाडी धुवून घेतली आणि घरी आलो तर पाहतो काय हे भाऊनी तर डायरेक्ट झोपूनच घेतले. पण आपल्याला काय झोपून जमणार नाही, कारण आपल्याला आज जायचं होतं आंबोळला. तांदूळ नाही आंबोळला आलोय म्हटलं, आपल्याला आपल्या रेवा बाळाला भेटावंच लागणार आहे. मग काय तिला भेटायला गेलो तिथं माकड मस्त उड्या मारत होतं तिला नादावण्यासाठी. विचारा माकडा जमला असं राव उड्या मारून, पण ती मात्र आहे हसती मस्त. त्या तिथं ना आपल्याला आपला मित्र भेटला होता प्रत्येक ब्लॉगर. मग काय त्याच्याशी जरा डिस्कशन करून घेतलं ब्लॉग बद्दल आणि आलो राव अकोल्याला आयला डायरेक्ट आपल्याला 5 वाजले होते. डायरेक्ट पोहायचा टाइम झाला आपला. मग काय डायरेक्ट आपण निघालो पोहायला. आपलं कसं आहे माहिती का, सुबह भी पोहणे का शाम को भी पोहणे का, नुसता पोहणे का और घर जाके मस्त खाना खाणे. त्यात आला ना ट्विस्ट. आज काकी म्हणे आज काय घरी जेवायला नाही, आज आपल्याला जायचं अगस्तीला, कारण अगस्तीचा सप्ताह बसला ना, मग तिकडे जायचंय जेवायला. इथं आल्यावर म्हटलं पहिलं जेवणाचं चक्कर मारून यावा, कारण आपलं कसं आहे आधी पोटोबा मग विठोबा, पण म्हटलं यावेळेस ना पहिलं विठोबा करू मग पोटोबा करू. अगस्ती महाराजांचं मस्त दर्शन घेऊन घेतलं. म्हणलं आता जाऊ जेवायला. जेवायला आलो तर पाहतोय काय, वरती गर्दी, खाली गर्दी, इकडं गर्दी, तिकडं गर्दी, सगळीकच गर्दी राव जेवायला. त्यात पहिली पंगत उठली नाही, लोक असे पळू राहिले. आता ना मला माझं नियोजन करायला लागेल जेवायला बसायचं, कारण जेवणासाठी आलोय. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये.